महायुतीच्या आणखीन एका मंत्र्याची विकेट जाणार. कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी. कोणत्याही क्षणी अटक होणार. राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली. 30 वर्षांपूर्वीच्या एका गृहनिर्माण घोटाळा प्रकरणात नाशिक सत्र न्यायालयाने कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले आणि या प्रकरणी न्यायालयाने शिक्षेची अंमलबजावणी तात्काळ करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आता त्यांचे मंत्रिपद धोक्यात आलेलं आहे. 1995 साली नाशिकमधील कॅनडा कॉर्नर भागातील प्राईम अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्यातील 10% राखीव फ्लॅट मिळवण्यासाठी माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांनी खोट्या कागदपत्रांचा आधार घेतल्याचा आरोप होता. प्रशासनाची दिशाभूल करून त्यांनी तब्बल 4 फ्लॅट पदरात पाडून घेतले होते. या प्रकरणी माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी तक्रार केली होती. त्यानंतर 1997मध्ये सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. अशी शुद्ध भावना आहे की सत्यमेव जयते. माझा हा लढा कोकाटेंच्या विरोधात नाही, आमचं वैयक्तिक वैर नाही, परंतु ही तत्वांची लढाई होती, कायद्याची लढाई होती. आणि एक विधिज्ञ म्हणून मला अभिमान वाटतो की खरोखर न्याय जिवंत आहे आणि कायद्याची लढाई कायद्यानुसार लढली असता न्याय मिळतो. कोर्टाने पोलिसांना काही निर्देश दिलेत का की कधीपर्यंत अटक करा? कोर्टाने निर्देश दिलेले आहेत की त्वरित अटक करण्यात यावी. त्वरितचा अर्थ त्वरित. सर, यामध्ये नक्की त्यांच्यावर आरोप काय ठेवण्यात आलेले? आरोप असे ठेवण्यात आलेले आहेत की मुख्यमंत्री कोट्यातील सदनिका या आर्थिक दुर्बल गटातील त्यांनी घेतल्या, जेव्हा की ते आर्थिक दुर्बल गटात नव्हते. त्यामुळे शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा हा सिद्ध झालेला आहे आणि तो सिद्ध झालेला असल्यामुळे त्यात शिक्षा झालेली आहे आणि शिक्षा झालेली असल्यामुळे अटक क्रमप्राप्त आहे आणि शिक्षा कन्फर्म झालेली असल्यामुळे आमदारकी रद्द होणे आणि अटक होणे या आता कायद्याच्या फक्त औपचारिक बाबी शिल्लक आहेत. आता याच्यात कोणतीही म्हणजे होईल अथवा न होणार अशी अनिश्चितता बाकी राहिलेली नाही. मी काही तासांपूर्वीच आपल्याला आश्वासित केलं होतं की काही तासांचाच हा प्रश्न आहे आणि त्यानुसार हे संपलेलं आहे. यात मी दिघोळे साहेबांच्या कन्या अंजली यांचं अभिनंदन करतो की त्यांनी खऱ्या अर्थाने एवढ्या वर्षांचा या सगळ्या दरम्यान ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, मुंबई.